नमस्कार, जय महाराष्ट्र. देशाच्या राजकारणातील या घडीची सर्वात मोठी बातमी सध्या समोर येते. एकनाथ शिंदेच्या शिवसेनेला भाजपचा सर्वात मोठा धक्का. राज्याचं राजकारण ढवळून निघत असतानाचा आता महाराष्ट्राच्या राजकारणात देवेंद्र फडणवीस यांचा शिक्सर. मित्रांनो, जाणून घेऊया महाराष्ट्रातील शिंदेंना धक्का देणारी महत्वाची बातमी. आपण जर नवीन असाल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. बघूया आजच्या राजकीय 25 महत्वाच्या घडामोडी. बेकायदा बांधकामांचा आकार ठाण्यात बसलाय. मनसे नेते राजू पाटील यांचा एकनाथ शिंदे आणि श्रीकांत शिंदे यांच्यावरती जोरदार हल्लाबोल. मनसे शिंदेगड जुंपली. कोथरूड मधील गजा मारणे टोळीला मोका. पुण्यातील गुंड संगणक अभियंत्याला मारहाण प्रकरणानंतर पोलिसांची कारवाई. मोक्का अंतर्गत पहिली कारवाई. राज्य कारभाराची पारदर्शकता शिस्तीसाठी प्रयत्न करा. राज्यातील डागाळलेल्या मंत्र्यांना मंत्रिमंडळातून काढून टाका. नरेंद्र मोदींचे देवेंद्र फडणवीस यांना थेट माहिती. राज्यात खळबळ. उमेदवारीसाठी 2014 मध्ये नीलम गोऱ्यांनी माझ्याकडून लाखो रुपये घेतले होते. शिवसेना उद्धव ठाकरेंचे माजी महापौर विनायक पांडेंचा जोरदार आरोप. नीलम गोरे आता मात्र पुरत्या अडकल्या. साहित्य संमेलनात प्रत्येकानेच मर्यादेत बोलावे. देवेंद्र फडणवीस यांचा टोला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटल्याने साहित्यिकांनी राजकीय पक्षावर तिथे बोलणं टाळावं. सगळ्यांचीच ही माहिती, त्यामुळे गदारोळ नको. लक्षवेधीसाठी कशी डील होते ते नीलम गोरे यांनाच विचारा. संजय राऊत यांचा पत्रकारांना प्रतिप्रश्न. नीलम गोरे यांनी पैसे खाल्ल्याचा संजय राऊत यांनी केलाय मोठा आरोप. कर्नाटकच्या एसटीवर लिहिले सोलापूरकरांनी जय महाराष्ट्र. शिवसेना उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचं मोठं आंदोलन. राज्यात कर्नाटकच्या बस फिरू देणार नाही. उद्धव ठाकरेंची शिवसेना महाराष्ट्रात झाली आक्रमक. मर्सिडीज वरून दोन्ही शिवसेनेत आरोपांचा भार. लक्षवेधीसाठी कशी डील होते हे नीलम गोरेंनी माहिती करून दिलंय. ते किती पैसे घेतात ते मला सर्व माहित आहे, असा संजय राऊतांचा जोरदार टोला. आम्ही तोंड उघडले तर तुमची बियाबरू होईल. शिंदेगडाचे नेते संजय शिरसाट यांची माहिती. शेतकऱ्यांना 15,000 सन्मान निधी. 5 वर्षे वीज बिलमाफी. मुख्यमंत्री फडणवीस यांची नागपुरातील कार्यक्रमात घोषणा. शिंदेगड अजित पवार गट सत्तेच्या बाहेर जाण्याची शक्यता. अब्दुल सत्तारांचा कारभार रडारवरती. समिती स्थापन. मंत्री असताना सामान्य जनतेचे करोड रुपये लाटल्याचा होता आरोप. हमीभावाने शेतमाल खरेदीच्या नोडल एजन्सीसाठी नियमावली आता येणार. बेकायदा बांधकामाचा आकार ठाण्यात बसला. एकनाथ शिंदेवरती कल्याण डोंबिवलीच्या अनधिकृत बांधकामावरून मनसेंचा जोरदार हल्लाबोल. कृषी मंत्री कोकाटेंच्या शिक्षेच्या अंमलबजावणीस अखेर स्थगिती. आता न्यायालयाच्या निर्णयाकडे लक्ष. आमदारकी जाण्याची शक्यता. रायगड जिल्हा परिषदेमध्ये मिस्टर घोटाळे. एकनाथ शिंदेच्या नेत्यांनी घोटाळा केल्याचा आरोप. 2 साथीदारांसह बाल विकास सेवा योजना प्रकल्पात 4 कोटी 12 लाखांचा घोटाळा. नाना कोरडेचा आणखी एक प्रताप. सरकारने शेतकऱ्यांचे भात घेतले, पैसे लटकवले. 2 महिने उलटले तरी एकही पैसा दिला नाही. उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचा थेट आरोप. तुघलकी कारभार असल्याची केली जोरदार टीका. 300 रुपयांचं पॉकेट घेतल्याशिवाय ताई गाडीत बसत नव्हत्या. नवी मुंबई शिवसेना जिल्हा प्रमुख यांची नीलम गोरेंवरती जोरदार टीका. नीलम गोरेंचं पितळ अखेर झालं उघड. नीलम गोरे यांचे वक्तव्य मूर्खपणाचे. 4 पक्ष बदललेल्या व्यक्तीने असे भाष्य करू नये. शरद पवारांची नीलम गोरेवरती जोरदार टीका. गोरेबाईचे काही कारणाने सामनाची जोरदार टीका. कृषी क्षेत्राचा विकास वेगाने होतोय. अन्नदात्याला आम्हाला अभिमान द्यायचा आहे. बळीराजाच्या कल्याणासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. नरेंद्र मोदी यांची यावेळी माहिती.
ठाण्यात गणेश नाईकांचा भरगच्च जनता दरबारला बसायला जागा नव्हती. ठाण्यामध्ये एकनाथ शिंदेची शिवसेना बाहेर जाणार, पुन्हा भाजपचा भगवा झेंडा ठाण्यावर फडकणार गणेश नाईक. अन्न प्रक्रिया उद्योगात महाराष्ट्र देशात अव्वल. महाराष्ट्राचे गेल्या 6 महिन्यात प्रगती केली, गेल्या 2.5 वर्षात प्रगती नाकारली असल्याची माहिती. कोल्हापूरचा शक्तीपीठ महामार्ग होणारच, देवेंद्र फडणवीस यांची माहिती. शेतकऱ्यांना देणार जास्तीत जास्त मोबदला, कोल्हापूरला वळसा घालून हा महामार्ग करण्याची माहिती. आमचे PSOSD देखील मुख्यमंत्रीच ठरवतात, आमच्या हातामध्ये काहीच नाही. कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांचं वक्तव्य महायुतीमध्ये बेबनाव असल्याची माहिती. मुंबईत उन्हाचा कहर, पारा 38 अंशांवरती 2 दिवस 40-42 पर्यंत पारा जाण्याची शक्यता, त्यामुळे चाकरमान्यांनी काळजी घेण्याचं केलं आहे महापालिकेनं आवाहन. शुक्रवारी सूर्यमालेत ग्रहांचा अद्भुत कुंभमेळा, 7 ग्रह येणार एकाच रेषेत, त्रिवेणी स्नानाचा आणखी एक योग येण्याची शक्यता. बळीराजाला कर्जमाफीचा आज, बँकांना वसुलीचा फास. वसुलीअभावी राज्यातील बँका सोसायट्या आल्या गोत्यात, कर्जमाफी कधी होणार याकडे सर्वांचं लक्ष, शेतकरी मात्र सरकारच्या अपेक्षेकडे अवलंबून. अशाच प्रकारची राजकारणातील मोठी अपडेट सध्या समोर येत आहे. देवेंद्र फडणवीस यांनी शिंदे गट आणि अजित पवारांना सत्तेच्या बाहेर करण्याच्या हालचाली सुरू केल्याची माहिती संजय राऊत यांनी केली आहे. कारण की भाजपला आता यांची गरज उरली नसून त्यांच्या मंत्र्यांची देखील OSD PA ठरवणार भाजप आहे. त्यामुळे शिंदेचे मंत्री आमदार नाराज आहेत. आगामी काळामध्ये उद्धव ठाकरेंची सलगी करून केंद्रात उद्धव ठाकरेंना सोबत घेण्याची हालचाल देखील सुरू असल्याची माहिती समोर येते. मात्र एकनाथ शिंदेच्या शिवसेनेचा पक्ष चिन्ह पुन्हा एकदा उद्धव ठाकरेंना मिळणार का याकडे सर्वांचं लक्ष लागलं असतानाच आगामी काळामध्ये सर्वोच्च न्यायालय काय निर्णय देणार याकडे सर्वांचं लक्ष आहे. मित्रांनो, आपल्याला काय वाटतंय, भाजप पुन्हा एकदा शिंदेंना अजित पवारांना बाहेर दाखवून उद्धव ठाकरेंना सोबत घेईल का आणि पुन्हा शिवसेनेला चिन्ह आणि पक्ष मिळेल का? आपल्या यावरती काय प्रतिक्रिया व्यक्त व्हा. धन्यवाद.